माझ्या लहानपणी आई या पापड्या अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधीच बनवायला घ्यायची. मी आईला या पापड्या लाटायला मदत करायची आणि आई तळायचं काम करायची. मस्त मोठ्या टोपलंभर या पापड्या बनवायचो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी टोपलंभर कुरड्या, आंब्याचं पन्हं आणि काय काय. लहानपणी या सर्व सणांची मजाच काही वेगळी असायची, नाही का? हॅलो एव्हरीवन, तर आज मी बनवते आहे विदर्भ स्पेशल अक्षय तृतीयेला बनवल्या जाणाऱ्या गुळाच्या पापड्या. तर इथे मी 1 कप गूळ घेतला, त्यात 1.5 कप पाणी घालून छान विरघळून घेतला आणि मग तो गाळून घेतला. आता एका परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घेतलं. त्यात मीठ, वेलची पूड आणि 2 ते 3 टेबलस्पून तूप घालून छान एकजीव केलं. आता यात गुळाचं पाणी घालून मऊसर पण घट्ट पीठ मळून घेतलं आणि 15 ते 20 मिनिटाकरता झाकून ठेवलं. यानंतर छान पीठ मळलं की त्यातले छोटे गोळे काढून घ्यायचे आणि छान पातळ पापड्या लाटून घ्यायच्या. तर इथे मी माझ्या सर्व पापड्या लाटून घेतलेल्या आहेत. आता या गरम तेलात मध्यम आचेवर छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. काय सुरेख दिसतात या पापड्या. आणि पूर्ण थंड झाल्या की डब्यात भरून ठेवायच्या. मस्त 10 ते 15 दिवस अगदी छान अशा टिकतात या पापड्या.